बेताल वक्तव्य करणाऱ्या शोभा डे यांनी आणखीन एक विधान केलंय। तिच्या विधानानंतर तिला ट्विटवरती नेटिझन्सनी शिव्यांची लाखोली वाहिली। बिंदास लाईफस्टाईल आणि उच्चभ्रू मुंबईचं प्रतिनिधित्व करणारी म्हणून शोभा डे हिने स्वतःची जगाला ओळख करून दिली। मात्र बिंदास बोलणं आणि बेताल वक्तव्य करणं यात बराच फरक असतो हे आज तिला कळलं असेल। शोभा डे हिने ट्विटरवर ऑलिम्पिकसाठी गेलेल्या खेळाडूंबद्दल एक विधान केलं। तिने काय म्हटलं ते आपण पाहूयात। भारतीय संघाचं उद्दिष्ट रिओ जाओ, सेल्फी लो, खाली हात वापस आओ, पैशांचा आणि संधीचा हा निव्वळ अपव्यय आहे। तिच्या ट्विटनंतर तिला नेटिझन्सनी ट्विटरवरच अक्षरशः सोलून काढलं। रिओला गेलेल्या खेळाडूंपासून गल्लीतल्या कॉमन मॅन पर्यंत सर्वांनीच शोभाला असं काही सुनावलं की विचारू नका। आणि त्यातले काही महत्त्वाचे ट्विट आपण बघूयात। ऑलिम्पिकपटू अभिनव बिंद्रानं म्हटलंय, हे योग्य नाही। जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या खेळाडूंबद्दल तुला अभिमान असायला हवा। बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं म्हटलंय, तुझ्यासारख्या माणसांची मानसिकता बदलल्यानंतरच ही परिस्थिती बदलू शकेल। माजी हॉकीपटू वीरेन रस्किनानं म्हटलंय, मिसेस डे, कृपया हॉकीच्या मैदानावर 60 मिनिटं धावा आणि बिंद्रा किंवा गगन नारंग यांच्यासारखी रायफल धरून दाखवा। तू विचार करते त्यापेक्षा हे कठीण आहे। या खेळाडूंशिवाय बाकी नेटिझन्सनं दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया देखील आपण बघूया। ऑनलाईन या, बेताल विधानं करा, शिव्या खा आणि परत जा। जर ऑलिम्पिकमध्ये लहान मुलांना घाबरवण्याची स्पर्धा असती तर शोभा डेला गोल्ड मेडल मिळालं असतं। तर अशा पद्धतीनं बऱ्याच शिव्या खाल्ल्यानंतर शोभा डे शांत झालेली दिसतेय। कारण या प्रतिक्रियांनंतर शोभा डेनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। पण विशेष म्हणजे तिने अजून माफीही मागितलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।